हे रेड कार्डधारी वक्ते बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात येतात. बाबासाहेबांची विचारधारा कमी आणि इतरांच्या देवधर्मांवर टीकात्मक जास्त बोलते. पैसा बाबासाहेबांच्या अनुयायांचा, बाबासाहेबांचं प्रबोधन कमी आणि टीका मात्र जास्त. हे रेड कार्डधारी वक्ते आज कोणाचे राजकीय गुलाम झालेले आहेत याचं आंबेडकरी चळवळीत योगदान काय? कमर्शियल रेड कार्डधारी वक्ते, गायक, कलावंत यांची घरं भरण्यासाठी जनतेचा पैसा उधळू नका, वाया घालवू नका. जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपली नेहमीची विनंती, व्हिडिओ महत्वाचा आहे म्हणूनच पूर्ण पहा. व्हिडिओ समाज प्रबोधनासाठी योग्य वाटला तर नक्की शेअर करा. हे आपलं चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, घटना आहे 2025 सालची. एक कार्यकर्ता ऑफिसमध्ये भेटायला आला. चर्चेदरम्यान त्यानं विचारलं, बाबासाहेबांच्या जयंतीसाठी कोणी वक्ता मिळेल का? मी त्याला वक्त्यांची नावं सांगितली. प्राध्यापिका आशालता कांबळे मॅडम, वृषालीताई माने मॅडम, डॉक्टर DK सोनावणे सर माजी न्यायमूर्ती, पत्रकार मधु कांबळे सर, डॉक्टर KS इंगोले सर, डॉक्टर जोगदंड सर, प्राध्यापक विजय मोहिते सर, प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर, आनंद मस्के साहेब, बौद्ध साहित्यिक अमोलजी मडामे, राजाभाऊ कदम, आनंदाजी होवाळ, डॉक्टर दीपक गायकवाड, सागर तायडे, स्वप्नील कदम, डॉक्टर प्रतिभा जाधव मॅडम, बोधी सेनजी, अशी अनेक वक्त्यांची यादी दिली आणि सांगितलं, या यादीतील वक्ते इतर वक्त्यांसारखे रेड कार्डधारी वक्ते नाहीत. ते वाजवी रकमेत प्रबोधनासाठी येतात, कारण ते वक्ते आंबेडकरी चळवळीतल्या मैदानातले अस्सल खेळाडू आहेत. ते जो विषय मांडतील त्यांचे पुरावे त्यांच्या सोबत असतात. असे अस्सल आंबेडकरी विचारधारा मांडणारे आणि समाज जोडणारे वक्ते आहेत. इतकंच सांगूनही त्या कार्यकर्त्याने यादीतील कोणत्याही वक्त्याकडे संपर्क न करता एक वक्ता ठरवला, ₹40,000 बिदागी देऊन. आपण जरा विचार करूया, हे रेड कार्डधारी वक्ते आपण आणतो, त्यांना अगदी 40-50 हजारांची बिदागी देतो. हे वक्ते 40-50 हजार घेणारे वक्ते नेमकं मांडतात काय? तेच ना जे आपण नेहमी चळवळीच्या पुस्तकांमध्ये वाचतो. हे रेड कार्डधारी वक्ते बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमात येतात. बाबासाहेबांची विचारधारा कमी आणि इतरांच्या देवधर्मांवर टीकात्मक जास्त बोलतात. स्टेज बाबासाहेबांच्या जयंतीचा, जनता बाबासाहेबांची, पैसा बाबासाहेबांच्या अनुयायांचा, बाबासाहेबांचं प्रबोधन कमी आणि टीका मात्र जास्त. त्याचा परिणाम असा होतो, जे इतर धर्मीय लोक बाबासाहेबांच्या जयंतीच्या पेंडॉलमध्ये येऊन प्रबोधन ऐकायचे ना, त्या लोकांनी आपण आणलेल्या रेड कार्डधारी वक्त्यांच्या टीकेमुळे जयंतीच्या पेंडॉलमध्ये येणं कमी केलं, बंद केलंय. परिणाम काय झाला? माणूस जोडण्याऐवजी माणूस तुटला गेला. बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये आमच्या देवाधर्मांवर टीका, जहरी टीका होते असा मेसेज इतरांमध्ये जातो. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांची सामाजिक वैरी वाढतात. बर, हे जे रेड कार्डधारी वक्ते आपण आणतो ना, ते वक्ते आपल्या समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध कधी मुक्त कंठाने बोलताना ऐकले का हो? हे रेड कार्डधारी वक्ते आज कोणाचे राजकीय गुलाम झालेले आहेत ते आपण पाहतोय ना. ज्या देवांवर या कमर्शियल वक्त्यांनी टीका केली, त्यांच्याच घरी आज गौरी गणपती आल्याचे सोशल मीडियावर आपण पाहिलंय. मग कशाला हवेत हे रेड कार्डधारी कमर्शियल वक्ते? यापुढे बाबासाहेबांच्या जयंतीसाठी कोणताही वक्ता, मार्गदर्शक आणताना तो वक्ता नक्की आंबेडकरी विचारांचा आहे का? त्याने ग्राउंड लेवलवर आंबेडकरी विचारांच्या चळवळीचं काम केलंय का? त्याचं कामगार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात योगदान काय हे तपासून पहा. नक्की आपण मार्गदर्शक म्हणून बोलावलेल्या वक्त्याचे आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचारांवर निष्ठा किती आहे याचे आयोजक म्हणून आपण पारख करायला हवी. नाहीतर होतं काय, जय भीम म्हटलं आणि बाबासाहेबांच्या जीवनातील 1-2 प्रसंग रंगवून तासभर भाषण करणारा कोणी ऐरागैरा आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा ठरत नाही. म्हणूनच बाबासाहेबांच्या जयंतीसाठी वक्ता, मार्गदर्शक, गायक, कलावंत शोधताना त्याची आंबेडकरी चळवळीतली ओळख काय, त्याचं आंबेडकरी चळवळीत योगदान काय याची खरी आणि योग्य माहिती घेऊनच
त्यांना जयंतीच्या कार्यक्रमात आमंत्रित करायला हवं. त्यांच्या चळवळीतील कार्याला मदत म्हणून जे काही द्यायचं ते विचारपूर्वक द्या. मोठ्या रकमेची मागणी करणारे कमर्शियल रेट कार्डधारी वक्ते, गायक, कलावंत यांची घरं भरण्यासाठी जनतेचा पैसा उधळू नका, वाया घालवू नका. कारण मोठ्या रकमेची मागणी करणारे हे वक्ते चळवळीचे नाही, ते विचारांचे व्यापारी आहेत. आणि भांडवलशाहीला आंबेडकरी चळवळी स्थान नाही, हे स्थान कमर्शियल रेट कार्डधारी वक्त्यांना तुम्ही देऊ नका. मित्रांनो, तुम्हाला एक किस्सा सांगतो. मागील वर्षी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. एक तरुण वक्ता बोलायला उभा राहिला. त्यानं भाषणाला सुरुवात करतानाच सांगितलं, आजचं माझं हे अमुक अमुक इतकं व्याख्यान आहे. त्या वक्त्याच्या बोलण्यात मला फार नवीन असं काही वाटलं नाही. त्या तरुण वक्त्याचं ते व्याख्यान संपल्यानंतर मी त्याला भेटलो, त्याचं अभिनंदन केलं आणि त्याला एकच प्रश्न विचारला, साहेब, तुम्ही म्हणालात की तुमचं आजचं अमुक अमुक इतकं व्याख्यान आहे. या इतक्या व्याख्यानापैकी तुमच्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी तुम्ही त्या समाजात किती व्याख्यानं दिलीत? त्यावर तो वक्ता म्हणाला, या विषयावर आत्ता नको, नंतर बोलू. असं म्हणून त्यानं माझा तो प्रश्न टाळला. खरं पाहता बाबासाहेबांची जयंती साजरी करणाऱ्या प्रत्येक मंडळात किमान 100-125 कुटुंब सदस्य असतात. काही मंडळात तर 400-500 कुटुंब सदस्य आहेत. बहुतेक सदस्य शिकलेले, शिक्षित असतात. त्यांच्या घरात सुशिक्षित मुलं मुली आहेत. प्रत्येकाच्या घरात पुस्तकांचं कपाट आहे. तर मग 10-15 वर्ष विहार चालवून बाबासाहेबांची जयंती साजरी करूनही आम्हाला बाहेरून कमर्शियल रेट कार्डधारी वक्ता जयंतीसाठी आणावा लागत असेल, तर आम्ही आंबेडकरी विचारधारा नक्की काय चालवली, स्वतःमध्ये आणि समाजामध्ये ती विचारधारा किती रुजवली, याचा विचार व्हायला. तर मग कशाला हवी ती लाखांची आणि करोडोंची विहार? आम्ही नक्की कोणती चळवळ चालवित आहोत? ज्या चळवळीतून 10-15 वर्षांत साधा एक वक्ता घडत नाही, असे बाहेरचे रेट कार्डधारी वक्ते आणून तुम्ही तुमची परिशुद्ध आंबेडकरी विचारांची चळवळ उभी करणार आहात का? परिवर्तनाच्या विचारांचा बाजार मांडणारे तुम्हाला कधीच परिशुद्ध चळवळ देणार नाही. एखाद्याने ती विचारधारा दिलीच तरी तो वक्ता तुमच्या विचारांचा पाठीराखा होणार नाही. मग कशाला हवेत हे कमर्शियल 40-50 हजारांची बिदागी घेणारे रेट कार्डधारी वक्ते? आता आपणच आपले वक्ते तयार करायला हवेत. आपल्याकडे लाखांची करोडोंची विहार आहेत. त्या विहारात दर पौर्णिमा, दर रविवारी आपल्या घरातील मुला मुलींना एका विषयावर 10-15 मिनिटं बोलण्याची संधी द्या. त्यांना त्यांच्या बोलण्याचा सराव होऊ द्या. द्रौपदी पुत्र डॉक्टर दीपक गायकवाड, माननीय अमोल मडावी यांच्यासारखे वक्ता घडविणारे मार्गदर्शक आहेत. त्यांना आमंत्रित करून वक्ता प्रशिक्षण शिबिर राबवा आणि आंबेडकरी विचारांचा खरा वक्ता घडवा. जो वक्ता आपल्या बोलीची, आपल्या ज्ञानाची किंमत लावतो ना, तो व्यापारी असतो आणि व्यापारी कधीच कोणाचा नसतो, जे आज आपण अनुभवत आहोत. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी करायची असेल तर वक्ता देखील खऱ्या आंबेडकरी विचारांचाच असायला हवा. तोच वक्ता आंबेडकरी जनतेला विचाराचं धन देऊ शकेल, जनतेला शहाणं करेल, आंबेडकरी विचारधारा जोडण्याची चळवळ उभी करेल. म्हणूनच बाबासाहेबांच्या जयंतीला रेट कार्डधारी जे वक्ते 40-50 हजार रुपयांच्या बिदागीची मागणी करतात, अशा कमर्शियल वक्त्यांना आता आणणं बंद करायला हवं. तीच खरी बाबासाहेबांची जयंती असेल. ती खऱ्या अर्थाने नवा समाज घडविणारी जयंती असेल. पाहूया महाड क्रांती दिनी शताब्दी वर्षात हे घडतंय का? जय भीम. मी राजू पडवळ.